नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आपण आयुर्वेद इतिहास बघत आहोत. योग रत्नाकरपर्यंत आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. आज आपण द्रव्यगुणाचा इतिहास बघणार आहोत. तर द्रव्यगुणाचं इव्हॉल्युशन कसं कसं झालं, कुठकुठले निघंटू होते काय, तर त्या अनुषंगाने आपण याची माहिती घेणार आहोत. द्रव्यगुणाच्या इतिहासामध्ये बघा, महत्त्वाचा पॉईंट आहे, चरकांनी 3 विभाग सांगितलेले आहेत, मधुर, आम्ल, लवण. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि सुश्रुतांनी मात्र 2च विभाग सांगितलेले आहेत, गुरु आणि लघु. तर गुरु विभाग म्हणजेच मधुर विभाग आणि लघु विभाग म्हणजेच कटू विभाग. तर अशा स्वरूपाचं इथे आहे. सॉरी, इथे विपाक मधुर आम्ल लवण झाले, ते लवण नसून मधुर आम्ल आणि कटू आहे. थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक तिथे झालेली आहे. मधुर विपाक, आम्ल विपाक आणि कटू विपाक पाहिजे. प्रिंटिंग मिस्टेक आहे, ती थोडंसं करेक्ट करून घ्या. मधुर, आम्ल आणि कटू विभाग चरकांनी 3 सांगितलेले आहेत आणि सुश्रुतांनी 2च सांगितलेले आहेत, गुरु आणि लघु. तर त्या गुरु आणि लघुमध्ये काय, गुरुला त्यांनी मधुर म्हटलेलं आहे, गुरुला त्यांनी मधुर आहे त्याला गुरु म्हटलेलं आहे आणि कटूला त्यांनी लघु म्हटलेलं आहे. तर मधुर म्हणजे गुरु विपाक आणि लघु म्हणजे कटू विपाक. तर हे 2च सांगितले, त्यांनी आम्ल विपाक सांगितलेला नाही आहे. त्यानंतर महत्त्वाचे निघंटू द्रव्यगुणाच्या संदर्भातले, तर ते आहेत अष्टांग निघंटू, पर्याय रत्नमाला, षोडल निघंटू, राज निघंटू, धन्वंतरी निघंटू, कैयदेव निघंटू. त्यांचे कर्ता आणि त्यांचा कालावधी. तर हा सगळा चार्ट तिथे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. तर सगळ्यात पहिला निघंटू कुठला, असा एक प्रश्न येतो की सगळ्यात आद्य निघंटू कुठला आहे. तर निघंटूमधला सगळ्यात पहिला निघंटू जो आहे तो अष्टांग निघंटू आहे, वाहाट्याचार्यांनी लिहिलेला 8व्या शतकामध्ये. किंवा दुसरा प्रश्न याच्यावर असा विचारला जातो की सर्वप्रथम निघंटू कुठल्या शतकात लिहिला गेला, तर तो 8व्या शतकामध्ये लिहिला गेला. त्यानंतर अष्टांग निघंटूचे कर्ता कोण, तर वाहाटाचार्य. किंवा प्रश्न असा विचारला जातो की वाहाटाचार्यांनी कुठला निघंटू लिहिला, मग अष्टांग निघंटू लिहिला. किंवा अष्टांग निघंटूचे कर्ता कोण, असाही प्रश्न विचारला जातो. तर हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर मग प्रत्येकाचे लेखक आपण जर पाहिलं तर पर्याय रत्नमाला माधवकरांनी लिहिलेला आहे, षोडल निघंटू शोधलांनी लिहिलेला आहे. ब्रॅकेटमध्ये नामगुण संग्रह असं लिहिलेलं आहे. तर नामगुण संग्रह म्हणजे काय, तर त्याचा अन्य नाम आहे, म्हणजे त्याचा पर्याय आहे. षोडल निघंटूचाच पर्याय नामगुण संग्रह आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यावर असा पण प्रश्न विचारला जातो की षोडल निघंटू चं दुसरं नाव काय आहे, असा प्रश्न विचारला जातो. किंवा नामगुण संग्रह हा कुठल्या निघंटूचा पर्याय आहे, असा पण प्रश्न त्याच्यामध्ये विचारला जातो. तसंच राजनिघंटू आहे, राजनिघंटूचं दुसरं नाव अभिधान चूडामणी. मग याच्यावर पण अभिधान चूडामणी किस निघंटू का अन्य नाम है, असा प्रश्न विचारला जातो. किंवा मग सरळ सरळ अभिधान चूडामणी के लेखक कोण आहे. आपण जर पाठ केलं राजनिघंटू नरहरी पंडित, तर मग आपल्याला अभिधान चूडामणी म्हटल्यावर पटकन आठवत नाही हे काय आहे. तर आपण सारखा अभ्यास केला, रिव्हिजन करत राहिलो ना, तर आपल्याला पटकन आठवतं अभिधान चूडामणी काय आहे. अभिधान चूडामणी राजनिघंटूचं दुसरं नाव आहे. मग त्याचा लेखक कोण आहे, तर त्याचा लेखक नरहरी पंडित आहे. त्याचा काळ 15वे शतक. त्यानंतर धन्वंतरी निघंटूचा काळ लेखक महेंद्र भौगिक आहे आणि त्याचा काळ 15वे शतकच आहे. इथे लिहिले गेलेलं नाही आहे, पण तो 15व्या शतकातलाच निघंटू आहे. तर त्याच्यामुळे धन्वंतरी निघंटू 15वे शतक. तर आणि नंतरचा निघंटू आहे कैयदेव निघंटू. तर हा कैयदेवाने लिहिलेला आहे. त्याचं दुसरं नाव आहे पथ्यापथ्य विबोधक हे त्याचं दुसरं नाव आहे. म्हणजे आता वेगळे नाव असलेले, आता एक पर्याय नाव असलेलं एक पानच तयार करायचं तुम्ही, जे कंपॅरिझनचं वही करणार आहे तुम्ही, किंवा ती जी काय पेजेस करणार आहेत, तर त्या कंपॅरिझनमध्ये तुम्ही कुठल्या याला काय नाव आहे, कुठल्या याला काय, ते कशाला काय पर्याय, याची एक मस्त लिस्ट तयार करायची. तर 1-2 पानं ते भरून जातात. कारण पुढे जाऊन आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींचे पर्याय येणार, चिकित्सेचे पर्याय येणार, क्वाथाचे पर्याय येणार, स्वरसाचा पर्याय येणार, त्याच्यानंतर तुमचा आपताचा पर्याय येणार, सातम्याचा पर्याय येणार. अशा वेगवेगळ्या गोष्टींना वेगवेगळे पर्याय वेगवेगळ्या ठिकाणी संहितेमध्ये आलेले. तर असं साधारण 2 पानं भरून मग तुमच्याकडे एका ठिकाणी सगळे पर्याय तयार होतात. असा अभ्यास केला की तो तुमचा एकदम पक्का अभ्यास होतो. 2 प्रकारे अभ्यास करायचा मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतोय. पाठांतराची एक वही असली पाहिजे, एक कंपॅरिझनची वही असली पाहिजे. तर पाठांतराच्या वहीमध्ये पाठांतर ज्या करायच्या गोष्टी आहेत, आपल्याला टीकाकार, त्यांचे काळ, हे सगळ्या गोष्टी. आता हा जो चार्ट आहे हा पाठांतराच्या वहीमध्ये येऊन जाईल. सगळ्या निघंटू, त्याचे लेखक आणि त्याचे काळ. तर हा पाठांतराच्या वहीमध्ये, याला रोज वाचायचं. आता रोज वाचायचं म्हणजे काय, रोजच वाचायचं. आता एखादी सिरियल चालू असते, तुम्ही टीव्हीवर बघता, आपण ती रोजच चालू असते, बरोबर की नाही. एखाद्या सिरियल जी असते
ज्या डेली सोप म्हणतो आपण त्याला, त्या रोजच चालू असतात. असं म्हणत नाहीत त्यांना त्या कधी, की "अरे बापरे! आता झाले 3 महिने, आता बस, आता एक 8 दिवसाचा ब्रेक घेऊ." हां, 4-4 वर्ष, 3-3 वर्ष रोज चालू असतात ते. आणि आजकाल तर संडेला तरी बंद असायचे, तर आता संडेला महा एपिसोड असतो त्याचा. बरोबर आहे? संडेला आधी बंद असायच्या, तर आता उलटं झालंय. आता संडेला महा एपिसोड. तसा आपला अभ्यास असला पाहिजे पाठांतराचा, की रोजच पाठ केलं, काही ना काही, काही ना काही पाठ करत राहिलं आणि संडेला महा एपिसोड, सगळं मागच्या आठवड्यातल्या सगळ्यांना रिव्हिजन दिली. अशा पद्धतीने ह्या छोट्या-छोट्या टिप्स आहेत मित्रांनो अभ्यासाच्या, पण ह्या खूप, 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 खूप उपयोगी आहे. तुम्हाला जर हे घासून गुळगुळीत झालेल्या वाटत असतील, तर त्याला मी काही नाही करू शकत, कारण हे आहे, हे असंच आहे. काही ज्या शाश्वत गोष्टी असतात, ज्या काय म्हणता येईल त्याला, की ज्या कधीच बदलत नाहीत, त्या त्या तशाच आहेत. त्याला काही पर्यायच नाही आहे. अजून पण काहीच पर्याय नाही. डिसिप्लिन्ड एफर्ट्सला काही चॉईसच नाही आहे दुसरा. शिस्तीत अभ्यास करण्याला काही दुसरा पर्याय नाही. त्याच्यामुळे पाठांतर करणे आणि असं कंपॅरिझन करणे, की हां, हे याचे पर्याय, हे इथे सिमिलर गोष्टी. जसं मी मागे तंत्रयुक्तीचं पण तुम्हाला सांगितलं, की तंत्रयुक्तीच्या बाबतीमध्ये आपण एक चार्ट बनवलेला होता. तर असे कंपॅरिझनचे चार्ट आणि पाठांतर आणि रोजचा तुमचा अभ्यास. सध्या जो विषय चालू आहे तो आजच्या आज अभ्यास करून टाकायचा. त्याला पेंडिंग नाही ठेवायचं. मग पेंडिंग राहत गेलं, की मग ते मागे-मागे पडत जात होतं. त्याच्यामुळे वेळच्या वेळी अभ्यास करत चला. तर हा चार्ट तुम्ही पाठ करायचा. आता याच्यात अजून हे चार्टमध्ये आता नुसता चार्ट आहे आणि तो पाठ करायचा एवढाच भाग आहे का? नाही, एवढाच भाग नाही आहे. थोडं अजून बघण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यात एक वैशिष्ट्य आपल्याला दिसतं, की काही निघंटूचे जे नाव आहेत ते त्यांच्या कर्त्याच्या नावावरून आहेत. त्यांच्या नावाच्या कर्त्याच्या, जसं शोडल निघंटूचा कर्ता शोडल आहे. तो त्याच्या कर्त्यावरूनच आहे. त्याच्यानंतर कय्यदेव निघंटूचा कर्ता कय्यदेव आहे. तो त्याच्या कर्त्यावरूनच आहे. बरोबर आहे. तर हे 2 जे आहेत निघंटू, तर ते त्याच्या कर्त्याच्या नावावरून आहेत. तर त्यांना वेगळं लक्षात ठेवायचं. शोडल आणि कय्यदेव. शोडल आणि कय्यदेव. शोक म्हणू शकतो आपण त्याला, किंवा शौक म्हणू शकतो. आपला दृष्टिकोन आहे. ज्याला शोक बरं वाटतं, शोक म्हणजे दुःख, आणि ज्याला शौक म्हणजे एखादी काय म्हणतात, मजा, सवय. तर शौक, ते दोन्हीपैकी काही पण लक्षात येतं. तर हे शौक जे आहे किंवा शोक जे आहे, तर हे यांचे नावं यांच्या याच्यानुसार आहेत. कशा? कर्त्याचेच नाव त्यांच्या निघंटूला आहेत. म्हणजे शोडल, शोडल. ते निघंटू, शोडल निघंटूचा कर्ता शोडल आणि कय्यदेवचा निघंटूचा कर्ता कय्यदेव. आणि बाकीच्यांचे मात्र त्याच्या नावावरून नाही आहे. माधवकरांनी माधव निघंटू नाही लिहिलेला, किंवा राज निघंटूचा कर्ता राज ठाकरे किंवा राज पंडित नाही आहे. तो नरहरी पंडित आहे. बरोबर आहे. राज निघंटूचा कर्ता कोण आहे? राजवरून त्याचं नाव नाही आहे, नरहरी. धन्वंतरी निघंटूचा कर्ता धन्वंतरी नाही आहे. धन्वंतरी निघंटूचा कर्ता धन्वंतरी नाही आहे. धन्वंतरी निघंटूचा कर्ता महेंद्र भोगिक आहे. महेंद्र भोगिक आहे. तर त्याच्यामुळे याच्यातही फोडा आणि राज्य करा, डिवाइड अँड रूल, हाही एक खूप महत्त्वाचा रूल आपल्याला लक्षात ठेवावा लागतो अभ्यास करताना. तर त्याच्यामुळे हे 2 डिवाइड करून घ्यायचे, की यांचे नावं यांच्यासारखे आहेत आणि हे. तर परत याच्यामध्ये 3 ज्यांचे वेगळे वेगळे पर्याय सांगितलेले आहेत, असे शोडल निघंटू, राज निघंटू आणि कय्यदेव निघंटू, या तिघांचे पर्याय सांगितलेले आहेत. तर अशा पद्धतीने फोडफाड करून जर आपण त्याला लक्षात ठेवलं, तर ते लक्षात ठेवायला एकदम सोपं जातं. लक्षात ठेवायला एकदम सोपं जातं. त्यानंतर मग काही द्रव्यगुणाच्या संदर्भातले पुस्तकं आणि त्याचे कर्ते दिलेले आहेत. हे पण हळू रोज 5-5 करून तुम्ही पाठ करणं अपेक्षित आहे. एकदम तुम्ही लिस्ट पाठ करायला गेलात तर त्याच्यात कन्फ्यूज होऊन जाईल. सगळीच लिस्ट मी एकदम पाठ करतो. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बुद्धिमान कुणी असतील तर त्यांना हे शक्य आहे. पण जर सामान्य बुद्धिमत्तेचे एक ॲव्हरेज लोक आपण जर असू, तर मग मात्र आपण निवडून घेतलं पाहिजे, की चला ठीक आहे, आज माझी इंटर्नशिप आहे. आज मी काय करणार? आज मी एवढा चार्ट सोबत घेऊन जाणार. आज मी एवढा चार्ट सोबत घेऊन जाणार. वनौषधी, गुणादर्श, शंकरदाजी पदे, गदनिग्रह, शोडलाने लिहिलेलं निघंटू आदर्श, बापालाल, वैद्यजीवन, लोलिंबराज, औषधी गुणधर्मशास्त्र, गंगाधर शास्त्री गुणे, आणि हे इंडियन मेडिसिनल प्लांट्स, कीर्तिकर आणि बसू, इंडियन मटेरिया मेडिका, के.एम. नाडकर्णी, हिस्ट्री ऑफ इंडियन, CP केमिस्ट्री, CP रॉय. तर एवढे 5-6 मी आज पाठ करणार. मग आज तुम्ही काय करायचं, इंटर्नशिपला गेले असाल किंवा दुसऱ्या काही कामाला गेले, तर तुमच्या खिशामध्ये याची लिस्ट एवढी पाहिजे, आणि मग तुम्ही सारखं ते पाठ करत राहायचं. वनौषधी गुणादर्श कोणी लिहिलंय? शंकरदाजी पदे. लायब्ररीत जर जाऊन पाहिलं तुम्ही, जर तुमचं कॉलेज चालू असेल आणि जाऊ देत असतील लायब्ररीमध्ये, किंवा तर जेव्हा तुम्हाला संधी मिळेल, तुम्ही
पुस्तकाच्या दुकानात जर पाहिलं तर वनौषधी गुणादर्श पुस्तक कसं दिसतं जर पाहिलं आपण, किंवा लायब्ररीत सगळ्यात सोपं आहे हे. जेव्हा केव्हा लायब्ररी चालू होतील हे काम नक्की करा. वनौषधी गुणादर्श कोणी लिहिलेलं आहे, शंकरदाजी पदेने लिहिलेलं आहे. गदनिग्रह पुस्तक द्या म्हणायचं थोड्या वेळ, मग ते बघायचं कसं कसं आहे, काय आहे. ते वाचायची गरज नाही, पण ते गदनिग्रह असा आहे, त्याचा करता शोडल आहे, निघंटू आदर्श, तर हे सगळे सगळ्यांच्या लायब्ररीमध्ये जनरली पुस्तकं असतात. तर ते 5-5 मिनिटासाठी घेऊन बघायचे त्या पुस्तकांना, बघायचं त्याचा लेखक बघायचा, ते किती जाड आहे पुस्तक, किती भाग आहे ते बघायचं. याने काय होतं, आपण प्रत्यक्ष तो दृष्टम की प्रत्यक्ष पाहिलं ना ते, की मग पाठांतरावरचा लोड कमी होतो. हे सगळं काय आहे, हायपोथेटिकली आपण पाठ करत राहतो. त्याच्यापेक्षा हे जर आपण डायरेक्ट पाहिलं तर त्याचा खूप चांगला परिणाम होतो. दृश्यम पिक्चर तुम्ही पाहिला असेल मित्रांनो, तर त्याच्यामध्ये ते कोणीच खोटं बोलतच नाहीत, सगळं एकच स्टोरी सांगतात. का बरं? कारण तो सगळं ते तसं घडवून आणतो, करवतो. त्यांनी जर मनानेच फक्त घरात बसून सांगितलं असतं की असं 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 सांगायचं आहे आपल्याला, याच्यानंतर हे झालं असं सांगायचं, याच्यानंतर हे, तर नक्की कोणी ना कोणी काही ना काही चूक केली असती. पण तो ते तसं करत नाही. तो प्रत्यक्ष जातो, बसमध्ये बसून तिथे त्या सत्संगात जातो, हॉटेलमध्ये जेवतो, पिक्चरमध्ये खातो, परत वापस येतो, कंडक्टरला भेटतो. तर त्याच्यामुळे सगळेजण एकच स्टोरी एक ते एकच सांगत राहतात. तर प्रत्यक्ष गोष्टींचा हा जास्त चांगला फायदा होतो. किंवा तुम्ही कोड पण त्याचा करू शकता. त्याचा कोड पण करू शकता, की बापालालचा निघंटू खूप आदर्श आहे. बापालालचा निघंटू आदर्श आहे. त्याच्यानंतर औषधी गुणधर्मशास्त्र, गंगाधर शास्त्री गुणे, जे गुणे कॉलेज आहे अहमदनगरचं, अहमदनगरचं गुणे कॉलेज जे आहे, तर ते या गुणे शास्त्रींच्या नावावरून आहे. तर त्यांनी औषधी गुणधर्मशास्त्र नावाचं खूप सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. तुम्ही कधी वाचलं नसेल तर ते वाचा. त्याच्यात तुम्हाला खूप चांगले गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत, तर ते तुम्ही वाचू शकता. तर अशा पद्धतीने रोज 5-5 तुम्ही लक्षात घेणं, पाठ करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग पुढचे भैषज रत्नावली, तर त्याचा कर्ता आहे गोविंददास. बृहत्संहिता, वराह मिहीर ही ज्योतिषशास्त्रावर आधारित संहिता आहे. बृहत्संहिता जी आहे, तर हा ज्योतिषशास्त्रावरचा ग्रंथ आहे. तर ज्योतिषशास्त्रावरचा अतिशय सुंदर ग्रंथ हा आहे वराह मिहीरने लिहिलेला. तर वराह मिहीर हा काय होता? ज्योतिषशास्त्रज्ञ होता. त्यांनी बृहत्संहिता लिहिली ज्योतिषशास्त्रावर. त्यानंतर मग चिकित्सा सारसंग्रह वंगसेनाने लिहिलं. चिकित्सा आदर्श राजेश्वर दत्त शास्त्री. योगरत्न समुच्चय चंद्रटाने लिहिलं. चंद्रट तोच जो ज्याने आपल्याला यापूर्वी आलेला आहे, तो की जी पाठशुद्धी केली सुश्रुत संहितेची, तोच चंद्रट, ज्याच्या वडिलांचं नाव होतं तिसट. तर असं एक आठवलं आपल्याला, की मागचा रेफरन्स आठवला पाहिजे, की चंद्रट इथे वाचल्यावर ज्या मुलांनी आधीचे सगळे लेक्चर सिन्सिअरली अटेंड करतायत, लक्ष देत आहेत, पाठ करतायत, तर त्यांना हे आठवलं पाहिजे, की इथे चंद्रट दिसला. अरे चंद्रट तर आपल्याला भेटलेला होता याच्या आधी आपल्याला चंद्रट कुठेतरी भेटला होता. तर मग तो आठवायचा, कुठे भेटला होता, तर कुठे भेटला होता हे आठवायचं. आणि ते आठवून मग ते आपल्याला आठवलं पाहिजे, की चंद्रट आपल्याला कुठे भेटला होता. चंद्रट आपल्याला कुठे भेटला होता हे आपल्याला आठवलं पाहिजे. तर चंद्रट कुठे भेटलेला आहे? तर चंद्रट सुश्रुताच्या पाठशुद्धीमध्ये भेटलेला आहे. तर त्याच चंद्रटाने योगरत्न समुच्चय नावाचा ग्रंथ पण लिहिलेला आहे. त्याच्यानंतर चिकित्सा प्रदीप भास्कर विश्वनाथ गोखले यांनी लिहिलेलं आहे. हे पण पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. खूप छान सुंदर पुस्तक आहे. प्रत्येकाचं त्यांनी चिकित्सा शॉर्टमध्ये लिहिलेले आहेत. वैद्य विनोद शंकर भट्ट, सिद्ध भैषज मणिमाला कृष्णराम भट्ट, अनुपान मंजरी हे विश्रामाने लिहिलेलं आहे. विश्रामकृत म्हणजे हे त्याचं विश्रामकृत नाव नाही आहे, तर विश्राम त्याचं नाव आहे, कृत म्हणजे त्यांनी केलेलं, तर त्यांनी लिहिलेलं, विश्राम या व्यक्तीने लिहिलेलं अनुपान मंजिरी नावाचं पुस्तक. तर हे सगळे महत्त्वाची पुस्तकं आहेत. जर तुम्ही इतर बुक्समध्ये वगैरे पाहिल्या किंवा काही नोट्समध्ये पाहिल्या तर ढीगभर तुम्हाला दिसतात, खूप सारे दिसतात. आता हे सगळे खरं तर प्रॅक्टिकली पाठ करणं खूप अवघड आहे. तर आधी हे महत्त्वाचे पाठ करा. तर ते सगळे पाठ करायचे असतील तर आधी हे महत्त्वाचे पाठ करा. याच्यावर जास्त वेळा प्रश्न विचारले जातात. आणि नंतर तुम्ही वेळ तुम्हाला आहे तुमच्या हातामध्ये, किंवा तुमची कॅपॅसिटी आहे अजून पाठ करण्याची, तर मग तुम्ही नंतर इतर पुस्तकांची लिस्ट तुम्ही पाठ करू शकता. पण आपला जो महत्त्वाचा फोकस आहे, तर मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आधी करायला पाहिजे, ज्याच्यावर नेहमी प्रश्न विचारला जातात, ज्या खूपच आवश्यक आहेत, तर अशा पद्धतीने आपण इथे आधी त्या नोट्समध्ये आणि अभ्यासात कव्हर करतो. नंतर मग आपण ज्या टेस्ट वगैरे घेतो, तर त्याच्यात बाकीच्या ग्रंथ, त्याचे लेखक, ह्या सगळ्या गोष्टी अनुषंगाने येत जातात. तर तसा अभ्यास आपल्याला वाढवत न्यायचा असतो. म्हणजे सगळंच एकदम नेण्यापेक्षा आपण स्लोली अभ्यासाच्या डेप्थमध्ये घुसत जातो. म्हणजे आधी जे महत्त्वाचं आहे ते आधी करायचं, मग त्याच्या डीप जायचं, मग त्याच्या डीप. तर प्रत्येकाने आपापल्या कॅपॅसिटीनुसार किती डीप जायचं ते आपण ठरवू शकतो. पण ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या मी सांगतो आहे, शिकवतो आहे, ह्या तर प्रत्येकाला
करणं मस्ट आहे, त्यांना त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे. पण त्याच्यामुळे आपण पुढे डीप जाणार आहोतच, पण सध्या हे आधी पक्कं करून मग पुढे डीप जाणं ही आपली मेथड असणार आहे. त्याच्यानंतर पुढे आपण बघूया तर कुमारीचं सगळ्यात पहिले काही यांचं सगळ्यात आधी वर्णन कुणी कुणी केलेलं आहे तर त्याच्याविषयी इथे माहिती दिलेली आहे. जसं कुमारीचं सगळ्यात आधी वर्णन जे आहे ते अष्टांग निघंटूमध्ये आलेलं आहे, जो की पहिला निघंटू आहे. विषतेंदू कोचलाचं वर्णन शोडल निघंटू, राजनिघंटूमध्ये कारस्कर म्हटलेलं आहे त्यालाच, तिंदूक म्हटलेलं आहे धन्वंतरी निघंटूनी. तर असे त्याचे वेगवेगळे पर्याय वेगवेगळ्या ठिकाणी आलेले आहेत. तर हे सगळ्या गोष्टी नाईस टू नो मध्येच आहेत, ह्या काही एकदम खूप इम्पॉर्टंट आणि याच्यावर खूप नेहमी प्रश्न विचारले जातात असं नाही आहे. तर हे ज्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत, कशाचा उल्लेख सगळ्यात आधी कशात आलेला आहे, तर हे खूप मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट की आधीच केली पाहिजे आपण असं नाही आहे. तर हे नाईस टू नोमध्ये आहे. याच्यावर अधूनमधून प्रश्न असतात, खूप रेग्युलरच असतात, अशातला भाग नाही आहे. तर त्या दृष्टीने याला बघा. त्यानंतर मग रसशास्त्राचा इतिहास आपल्याला बघायचा आहे. पारदाला शिववीर्य म्हटलेलं आहे, तर हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यावर खूप नेहमी प्रश्न विचारतात. हे पॉईंट आपल्याला रसशास्त्रात पुन्हा येतीलच, पण इथे पण आपण हे नीट लक्षात घ्या. हे ज्या टर्म्स आहेत, पारदाला शिववीर्य, सुतेंद्र किंवा वीर्यप्रद गंधकाला म्हटलंय, गंधकाला पार्वती रज सुद्धा म्हटलेलं आहे, प्राणो रसेंद्रस्य माक्षिकाला म्हटलेलं आहे, आभ्रकाला पार्वतीचं शुक्र म्हटलेलं आहे किंवा पारदाचा नैवेद्य म्हटलेलं आहे. तर अशा दोन्ही गोष्टी आभ्रकासाठी आलेल्या आहेत. पार्वती रज म्हटलं तर गंधक आहे आणि पार्वती शुक्र म्हटलं तर आभ्रक आहे. तर ह्या टर्मिनॉलॉजी ह्या खूप व्हेरी इम्पॉर्टंट, याच्यावर नेहमी वेगवेगळ्या एक्झाममध्ये आतापर्यंत प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या नीट लक्षात ठेवा, सोप्या आहेत लक्षात ठेवायला. त्यानंतर मग रसशास्त्राचा विकास कसा झाला, तर ऋग्वेदामध्ये वेगवेगळ्या वनस्पती रसशास्त्रातल्या धातूंपासून आभूषण बनवण्याचं वर्णन आहे की आभूषण बनवा आणि घाला. अथर्ववेदामध्ये शिसा हे कृमीनाशक आहे असं सांगितलेलं आहे आणि ताम्र, शामायस, लोह यांचा उल्लेख आढळतो. म्हणजे औषधीसाठी उपयोग, सुरुवातीला त्याचे औषधी गुणधर्म आलेले आहे. सुरुवातीला फक्त आभूषण म्हणूनच हे सगळे धातू वगैरे वापरले जायचे, नंतर त्याचा औषधी उपयोग किंवा औषधी गुण सांगायला लागले. महाभारतामध्ये पारद आणि दरद या देशांचा उल्लेख आहे. म्हणजे साधारणपणे पारद दरद जिथे सापडतो अशा त्याच्या स्थानानुसार आहे. अग्निपुराणामध्ये धातू मारणाचं सगळ्यात आधी वर्णन अग्निपुराणामध्ये आलेलं आहे. विष्णू धर्मोत्तर पुराणामध्ये अभ्रगद्रुती कशी तयार करायची ते, म्हणजे हळूहळू रसशास्त्राचा असा विकास होत गेलेला आहे. चरकामध्ये भौम्य द्रव्यगण सांगितलेलं आहे, अयस्कृतीचा उल्लेख आलेला आहे. त्याच्यानंतर मग सुश्रुतामध्ये उशकादी, त्रपवादी गणामध्ये सगळे धातू असलेले आढळतात तुम्हाला. त्यानंतर पारदाचा बाह्यकर्म प्रयोग सुश्रुत संहितेमध्ये आढळतो. अष्टांग संग्रहामध्ये तर अंधमुषेचा वर्णन आढळतं. त्याच्यानंतर भस्म निर्माणाचं सगळ्यात आधी वर्णन अष्टांग संग्रहामध्ये आढळतं. तर अशा पद्धतीने स्थालीपाक, आदित्यपाक, पारदाचा अभ्यंतर प्रयोग ह्या सगळ्या गोष्टी अष्टांग संग्रहामध्ये सगळ्यात आधी आलेल्या आपल्याला आढळून येतात. आणि बृहत्संहिता जी आता मी सांगितली ज्योतिषशास्त्रावरचा जो ग्रंथ, त्याच्यात पारद लोह वाजीकरणार्थ वापरायला सांगितलेलं आहे. पारद लोह वाजीकरणामध्ये वापरायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मग रसशास्त्राशी संबंधित ग्रंथ रसेंद्र मंगल किंवा कक्षपूट नागार्जुनाने लिहिलेला, तर 8व्या शतकामधला सगळ्यात प्राचीन आहे, पण तो अनुपलब्ध आहेत. काही ठिकाणी फक्त त्याचे उल्लेख आहेत, काही ठिकाणी फक्त त्याचे उल्लेख आलेले आहेत. त्याच्यानंतर रसहृदय तंत्र भगवत गोविंदाचार्याने 10व्या शतकामध्ये बनवलेलं आहे आणि त्याची वैशिष्ट्य सांगितलेली आहेत की याच्यात काय काय वैशिष्ट्य आहेत. तर याच्यामध्ये महत्त्वाचा जो पार्ट आहे तो एवढा जास्त आहे की कुठला ग्रंथ, त्याचा कर्ता कोण, त्याचा शतक कोण. तर त्याची विशेषता सहज लक्षात राहिली तर ठेवा, नाही लक्षात राहिली तर नाही ठेवली तरी चालेल. नाही लक्षात राहिली तर ही जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. हे 3 गोष्टी जास्त इम्पॉर्टंट आहेत. ह्या गोष्टी थोडीशी लेस इम्पॉर्टंट, लेस IMP म्हणू आपण याला, पण हे मात्र हे IMP आहे. तर याच्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात. रसशास्त्रावरच्या ग्रंथाच्या लेखकाचे प्रश्न जास्त वेळा विचारले जातात कम्पॅरेटिव्ह टू द्रव्यगुण. हे पण डोक्यामध्ये असू द्या की रसशास्त्र आणि त्याचे ग्रंथ आणि त्याचे कर्ता याच्यावरचे प्रश्न जास्त हॉट फेवरेट असतात द्रव्यगुणाच्या ग्रंथांपेक्षा. ऑब्वियसली निघंटू तर महत्त्वाचे आहेतच जे सुरुवातीला सांगितलेले आहेत, पण खालचे जे वेगवेगळे ग्रंथ आहेत तर त्याच्यापेक्षा याच्यावर जास्त प्रश्न विचारतात. पण मी देतानाच तुम्हाला लिमिटेड दिलेले आहेत, कमी दिलेले आहेत नोट्समध्ये, त्याच्यामुळे त्याच्यात कंची मारू नका. मी आधीच ऑलरेडी शॉर्ट करून नोट्स दिलेले आहेत, त्याच्यात अजून शॉर्टकट होत नाही, हे नीट लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल की यातलं मी 60% 70% लक्षात ठेवतो, तर असं चालणार नाही. ह्या ज्या नोट्स आहेत ह्या आता एकदम शॉर्टमध्ये काढलेल्या नोट्स आहेत, तर याच्यात तुम्हाला सगळंच्या सगळं पाठ करणं अपेक्षित आणि क्रमप्राप्त आहेच आहे. तर त्याच्यानंतर
त्याचा कर्ता आणि त्याचा काळ. तर बऱ्याचदा सगळ्यात प्राचीन रसशास्त्राचा ग्रंथ म्हणून रसार्णवाचा पण उल्लेख होतो. रसार्णव हा सगळ्यात आधी प्राचीन आहे. तर खरं तर रसेंद्र मंगल हा प्राचीन आहे, नागार्जुनांनी लिहिलेला. पण मागधी भाषेमध्ये येतो आणि संस्कृतात पण नाही आहे. पण बऱ्याचदा मग हा उपलब्ध वगैरे नसल्यामुळे याच्याविषयी संदिग्धता असते. तर त्याच्यामुळे त्या अनुषंगाने ऑप्शन्स बघून ठरवायचं. ऑप्शन्समध्ये रसेंद्र मंगल असेल तर रसेंद्र मंगलला सगळ्यात प्राचीन म्हणायचं आणि ऑप्शनमध्ये रसेंद्र मंगल नसेल, रसार्णव असेल तर मात्र रसार्णवाला सगळ्यात प्राचीन म्हणायचं. ठीक आहे. तर हे 2 उत्तरं त्याचे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जरा वेगवेगळे उत्तरं आलेले आहेत. तर त्याच्यामुळे दोन्ही असतील तर मग रसेंद्र मंगल सगळ्यात प्राचीन आणि रसेंद्र मंगल नाही आहे त्याच्यामध्ये आणि 4 ऑप्शनमध्ये रसार्णव आहे. तर मग त्या ठिकाणी रसार्णवाला प्राचीन ग्रंथ आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर मग गोरक्ष संहिता, गोरखनाथ, रसेंद्र चूडामणी, आचार्य सोमदेव, रसप्रकाश सुधाकर, यशोधर भट्ट, रसरत्न समुच्चय वाग्भट. तर हा महत्त्वाचा सगळ्यात ग्रंथ आहे रसरत्न समुच्चय. रसरत्न समुच्चय याच्या आधारे आपण रसशास्त्राचा जास्तीत जास्त अभ्यास करतो. रसशास्त्रामधले 2 ग्रंथ सगळ्यात महत्त्वाचे आहेत. तो आहे रसरत्न समुच्चय आणि 20व्या शतकात लिहिला गेलेला रसतरंगिणी. 20व्या शतकात लिहिले गेलेला रसतरंगिणी. तर हे 2 ग्रंथ अतिशय महत्त्वाचे आहेत रसशास्त्राच्या दृष्टिकोनातून. तर त्याच्यामुळे हे नीट लक्षात ठेवा. हा वाग्भट जो आहे तर हा रस वाग्भट म्हणून पण म्हटलं जातं. याला वाग्भटाला हा रस वाग्भट. कारण वाग्भट आपल्याकडे ऑलरेडी 2 झालेले आहेत. अष्टांग संग्रहाचा कर्ता जो आहे तो पण वाग्भट आहे. अष्टांग हृदयाचा कर्ता जो आहे तो पण वाग्भट आहे आणि रसरत्न समुच्चय लिहिलेला वाग्भटच आहे. पण हे वाग्भट तिघांचे काळ वेगळे आहेत. तिन्ही वेगवेगळे व्यक्ती आहेत. तो एकच वाग्भट नाही आहे. अष्टांग संग्रहाचा कर्ता जो आहे तो 6व्या शतकात झालेला आहे. अष्टांग हृदयाचा कर्ता जो आहे तो 7व्या शतकात झालेला आहे आणि हा रसरत्न समुच्चयकार वाग्भट जो आहे तो 13व्या शतकात झालेला आहे. तर त्याच्यामुळे इथे आपण नीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याला पण कंपॅरिझनच्या वहीमध्ये आपण घ्यायला हरकत नाही, की वाग्भट. तर वाग्भट कोणकोणते वाग्भट होते? तर नंबर 1 हा वाग्भट, नंबर 2 हा वाग्भट, नंबर 3 हा वाग्भट. या सगळ्यांचे काळ. यांचे नावं जरी वाग्भट असले तरी वृद्ध वाग्भट, लघु वाग्भट आणि रस वाग्भट या नावाने त्यांना ओळखलं जातं. तर हा खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे रसशास्त्राचा रसरत्न समुच्चय 13व्या शतकात लिहिला गेलेला. त्याच्यानंतर आता आपण जर नीट लक्षात पाहिलं तर सगळ्या ह्या आदी संहिता आधी लिहिल्या गेल्या. काश्यप असेल, चरक असेल, सुश्रुत असेल, वाग्भट असेल आणि त्याच्यानंतर मग 7व्या शतकापासून माधव निदान पण त्या 7व्या शतकातच लिहिलं गेलं. नंतर 8व्या शतकापासून सगळे टीका, टीकाकार, रसशास्त्र, द्रव्यगुण, निघंटू या सगळ्या गोष्टींचा उदय जास्त झाला. म्हणजे की आता संहिता व्यवस्थित झालेल्या होत्या. सगळ्या संहितोक्त जो भाग होता तो सगळा बऱ्यापैकी कव्हर झालेला होता. त्यात काही खूप जास्त ॲड करण्यासारखं नव्हतं. पण मग नंतर रसशास्त्र आणि द्रव्यगुण या गोष्टींविषयी बऱ्यापैकी नंतर लिहिलं गेलं. नंतर टीका खूप जास्त लिहिल्या गेल्या. तर असं साकल्याने जर आपण एक डोळे उघडं ठेवून विचार केला तर आपल्याला तो सगळा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. न की केवळ अभ्यासात आणि MCQच्या दृष्टिकोनातून न राहता आपल्याला एकंदर कळतं की हां, आधी असं झालं. सुरुवातीला ते उपदेश केला. मग केवळ तंत्र लिहिली गेली. तंत्रानंतर संहिता लिहिल्या गेल्या. संहितानंतर मग त्याचे वेगवेगळे प्रकार आले. मग त्याच्यानंतर मग टीका आणि द्रव्यगुण आणि रसशास्त्र या गोष्टीवरचे ग्रंथ लिहिल्या गेले. मग त्याची भरपूर संख्या वाढली आणि नंतर संहिता या स्वरूपामध्ये शार्ङ्गधर संहिता 13व्या शतकात, नंतर 16व्या शतकामध्ये भावप्रकाश आणि 17व्या शतकामध्ये योगरत्नाकर वगैरे. तर अशा पद्धतीने तो क्रमशः सगळा विकास झालेला आपल्याला आढळून येतो. त्यानंतर रसरत्नाकराचा लेखक नित्यनाथ आहे, रसेंद्र चिंतामणी, ढुंडुकनाथ आहे, रसेश्वर दर्शन माधवाचार्य आहे. रसेंद्र आता हे माधवाचार्य बघा, तिकडे माधवकर आहे, इकडे माधवाचार्य आहे. माधव निदानाचा कर्ता पण माधव आहे. तर हे माधव बरेच जण आलेले आहेत. तर मग याच्यावेळी आपल्याला एकदम कन्फ्यूज होऊ शकतं की सगळ्या ठिकाणी आपण इथल्या इथे तर लक्षात राहतं ते रसेश्वर दर्शन माधवाचार्य. पण मग ते पुढे जाऊन आपल्याला आलं की माधवने कोणसा ग्रंथ लिखा आहे, मग रसेश्वर दर्शन आहे की माधव म्हटलं की लगेच आपल्याला त्या माधवाचा निघंटू आठवायला लागतो. त्याच्यानंतर माधव निदान आठवायला लागतं. तर त्याच्यामुळे प्रत्येक वेळी की माधवाने असे सिमिलर नावं असलेले की बाबा हे माधव. जसं आता आपण वाग्भट काढलं की हे 3 वाग्भट आहेत. तसे माधव किती आलेले आहेत हे वेगळं काढायचं. त्यानंतर धन्वंतरीची संख्या पण आपल्याला पुस्तकात येईल की हा दिवोदास धन्वंतरी वेगळा, काशीपती धन्वंतरी. तर ते धन्वंतरी कोणकोणते आहेत. तर याचा कंपॅरेटिव्ह अभ्यास करणं आपल्याला खूप गरजेचं असतं. आपण तिथल्या तिथे माझ्या लक्षात राहील असं म्हटलं तर तसं होत नाही. जनरली आपण अभ्यास कसा करत असतो मित्रांनो आतापर्यंत, की बस 1 महिना अभ्यास करायचा शेवटचा आणि जितकं आठवेल तसं आपल्या पेपरच्या आधीपर्यंत वाचून जितकं आठवतं तितकं लिहायचं, बाहेर यायचं, पास झालं की पुन्हा त्या पुस्तकाला
डुंकून बघायचं नाही. असं आपल्याला या ठिकाणी अजिबात चालणार नाही आहे. तशी अभ्यासाची पद्धत तुम्हाला लवकरात लवकर सोडावी लागणार आहे. तसा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही MD एंट्रन्सचा अभ्यास करूच नका, असा माझा सल्ला राहील. तुम्ही दुसरं काहीतरी कशात करिअर करा, उगी आपला वेळ वाया घालवू नका. तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर असा अभ्यास करावा लागेल की हे वाचलेलं मी 1 वर्षानंतर जेव्हा एक्झाम होईल त्याच्यामध्ये मी रिप्रोड्यूस करू शकलो पाहिजे. अशा पद्धतीने, अशा जिद्दीने, अशा टेक्निकने तुम्ही अभ्यास त्याचा केला पाहिजे. आपण आपल्याकडून वारंवार टेस्ट घेणे, वेगवेगळ्या विषयावर सारख्या-सारख्या प्रत्येक विषयानंतर आता हे आयुर्वेद इतिहास संपलं की लगेच याची 4-5 दिवस तुम्हाला अभ्यासाला मिळतील. त्याच्यावर टेस्ट होईल. त्याच्यानंतर पुढचा विषय जो कोणता घेऊ आपण, तर त्या विषयावर परत त्याची टेस्ट होईल. असे 4-5 विषय झाले की त्या 4-5 विषयावर पुन्हा एकदा मेगा टेस्ट होईल. दर आठवड्यातून आता एकदा आपण हे अभ्यास थोडा पुढे गेला की दर आठवड्यातून एकदा ऑनलाईन आपण Google मीटवर भेटून त्याचं पाठांतर, त्याच्या शंका निरसन असं सगळं आपण घेणार आहोत. तर मी माझ्याकडून तुमची पूर्ण तयारी करून घेणार आहेच आहे. पण त्याच्यासाठी तुमचं कोऑपरेशन, तुमचा स्वतःची डिसिप्लिन, तुमचा स्वतःचा टाईम टेबल या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या असतात, हे नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे बघा, रसेंद्र सारसंग्रह आचार्य कृष्णगोपाल भट्ट रसप्रदीप प्राणनाथाने लिहिलेला आहे. तर हा प्रश्न विचारला होता एक्झामला आता 2 वर्षापूर्वी. रसप्रदीप ग्रंथ के लेखक कोण आहे? तर ते प्राणनाथ असं त्याचं उत्तर होतं. त्यानंतर मग बाकी रसकामधेनू, योगतरंगिणी, आयुर्वेद प्रकाश आणि जसं मी दुसरा सांगितला ग्रंथ महत्त्वाचा तर रसतरंगिणी, सदानंद शर्मा 20व्या शतकामध्ये त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे तरंगिणी. तर हाही एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. याचे पण रेफरन्सेस आपण रसशास्त्राच्या अभ्यासात खूप सारे बघतो. तर त्याच्यामुळे रसरत्न समुच्चय आणि रसतरंगिणी हे 2 महत्त्वाचे ग्रंथ आहेत आपल्या दृष्टिकोनातून, ज्याचा की आपण रेफरन्स बघणार आहे. पण लक्षात ठेवताना या सगळ्यांचं लेखक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग पुन्हा एकदा आता हे लक्षात ठेवायचं तर मग कसं ठेवायचं? जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की याच्यामध्ये रोज 5-5, 6-6 तुम्ही घेऊन जायचे आणि त्याचं लक्षात ठेवायचे किंवा त्याच्या ट्रिक तयार केल्या तर त्या अजून चांगल्या सोप्या पडतात. काही उदाहरणं तुम्हाला मी सांगतो, त्याच्यानुसार तुम्ही बाकीच्या पण करू शकता. बाकीच्या पण आता गोरक्ष संहिता, गोरखनाथ हे तर एकदम त्याच्या नावानुसारच आहे, तर त्यात काही फार विषय आहे. रसेंद्र चूडामणी, तर आचार्य सोमदेव, तर सोमदेवला बांगड्या घालायला आवडायचं. तर चुडा, चुडिया असं आपण म्हणतो. चुडा म्हणजे चुडिया पण आपण त्याच्याशी करू शकतो की सोमदेव नावाचा जो व्यक्ती होता तर त्याला चुडिया घालायला आवडायचं. तर सोमदेव आणि चुडिया असा एखादा माणूस आपण त्याचं ड्रॉइंग पण काढू शकतो की हा सोमदेव आहे, हा त्याचा हात आहे आणि त्याच्या हातामध्ये तो बांगड्या घालायचा. सोमदेव हा आहे सोमदेव आणि चुडिया, किंवा सोमदेव चुडिया बेचता था असंही म्हणू. घालता था, पहनता था याच्यापेक्षा बेचता था की हे चुडिया ले लो. हा कोण आहे? तो सोमदेव आहे. त्यानं काय करायचा? बांगड्या विकायचा. चुडिया ले लो. तर असं आपण जर लक्षात ठेवलं सोमदेव चूडामणी, तर रसेंद्र चूडामणी, तर त्या चूडा या शब्दाचा सोमदेवशी आपण संबंध लावू शकतो. किंवा बाबा सोमवारी बांगड्या विकणारा येतो, सोमवारी चुडिया बेचनेवाला सोमवार को आता है, सोमवार को चुडिया बेचणे, असंही आपण करू शकतो. तर वाक्याला अनलिमिटेड आहे. आपली जितकी कल्पनाशक्ती धावेल तितके आपण कोड करू शकतो. त्याच्यात लिमिटेड बांधलेलं राहू नका कृपा करून. जी की मी सांगतोय म्हणजे हाच कोड केला पाहिजे असं काही आवश्यक नाही. कमीत कमी मी सांगतो तो तरी करा. काही मुलं स्वतःचाही करत नाही, मी सांगितलेलंही करत नाही आणि परीक्षेतही लिहित नाही. तर असं नका करू. कमीत कमी मी सांगतो ते 100% करा. तुमच्या मनाने करायचं असेल, येस, स्वातंत्र्य आहे तुम्हाला की तुम्ही करा. बाकीचे क्लासवाले जनरली मी जे सांगतो तसंच करा आणि तेवढंच करा असं सांगत असतात. पण मला असं वाटतं की तुमच्या कल्पनाशक्तीला मारणं हे काही योग्य नाही आहे. तुम्हाला याच्यापेक्षा बेटर वाटत असेल एखादा कोड तर तुम्ही तो करू शकता. पण तुम्ही करणार नसाल तर माझं नक्की लक्षात ठेवा. त्यानंतर मग अशा पद्धतीने नंतर पुढे पाहिलं तर सुधाकर यशोधर याच्यामध्ये आपोआपच एक राईम आहे. सुधाकर यशोधर. तर अशा पद्धतीने हे पण आपण लक्षात ठेवू शकतो. रसरत्न समुच्चय महत्त्वाचा असल्यामुळे तो लक्षात राहतोच. रत्नाकर कशाचा पर्याय आहे मित्रांनो? रत्नाची खाण म्हणजे काय? तर समुद्र आहे. रत्नाची खाण म्हणजे समुद्र. तर रत्नाकर हा समुद्राचा पर्याय आहे. एकदा हे कळलं तर समुद्राच्या लाटा कशा येतात हो? दर 15 मिनिटाला एक येते किंवा दिवसातून 2 वेळा अशा येतात का? नाही, कंटिन्यू येत राहतात. रात्रंदिवस 12 महिने, वर्षानुवर्षे, युगानुयुग. तर नित्यनाद समुद्राच्या लाटा. रत्नाकर म्हटलं की आपल्याला समुद्र आठवला पाहिजे आणि त्याच्या लाटा नित्यनाद. तर असा आपण संबंध त्याच्याशी जोडला की हे लक्षात ठेवायला सोपं जातं. रत्नाकर समुद्र, नित्य लाटा नित्यनाथ की रसरत्नाकर नित्यनाथ. त्यानंतर रसेंद्र चिंतामणी ढुंडुकनाथ. आपल्या प्रत्येकाच्या वर्गामध्ये आसपास एखादा व्यक्ती कोणतरी असा असतोच आपल्या पाहण्यामध्ये की जो सतत चिंता करत असतो, सारखा रडतच राहत होतो. अरे यार माझं हे नाही झालं, अरे यार माझं ते नाही झालं, यार कसं होईल काय माहिती यार.
कोणता क्लास लावावा काय माहिती यार, माझा तर अभ्यासच होत नाही आहे यार, सगळं बकवास आहे यार, लाईफ सगळी बोर चालली आहे यार. तर असा जो सतत चिंता करत असतो तर त्याला नाव देऊन टाकायचं ढुंडुकनाथ. ढुंडुकनाथ असा चिंता करणाऱ्या माणसाला आपल्या वर्गातला जो कोणती मित्र असेल किंवा कोण ओळखीचा असेल, आपल्या पाहण्यातला जो व्यक्ती असेल, त्याला म्हणायचं हा कोण आहे, हा ढुंडुकनाथ आहे, सारखी चिंता करत राहतो, रसेंद्र चिंतामणी ढुंडुकनाथ. तर अशा पद्धतीने जर तुम्ही लक्षात ठेवायला गेलं, रसप्रदीप, प्रदीप प्राणनाथ, तर प्रदीपाचे प्राण कशात तरी रसामध्ये अडकले वगैरे असं आपण करू शकतो आहे ना. तर प्रदीपाचे प्राण रसामध्ये अडकलेले आहेत, की सगळा रस कोणता तो, तर रस म्हणजे पारद नाही, आंब्याचा रस, असंही आपण लक्षात ठेवू शकतो की प्रदीपचा सगळा प्राण म्हणजे आंब्याचा रस आहे. तर रस प्रदीप प्राणनाथ असं आपल्याला ते कॉम्बिनेशन लक्षात ठेवण्यासाठी आपण करू शकतो. तर अशा पद्धतीच्या ट्रिक्स तुम्ही वापरल्या पाहिजे. काही गोष्टी तुम्ही त्याच्या नावावरून पण करू शकता, की जसं असं मी मुलांना नेहमी शिकवतो, की रसतरंगिणी सदानंद शर्मा. तर हाही आपल्याला महत्त्वाचा ग्रंथ आहे. तर रसतरंगिणी लिहितानाच तुम्ही काय करायचं, रसतरंगिणीचा अनुस्वार खूप मोठा काढायचा, रसतरंगिणीचा आहे ना. तर रसतरंगिणीचा असा अनुस्वार काढला की रसतरंगिणी, आणि सदानंद शर्मा लिहिताना पण तुम्ही त्याचा अनुस्वार खूप मोठा काढायचा, सदानंद शर्मा. तर असे हे 2 अनुस्वारावरून आपण लक्षात ठेवू शकतो, की तरंगिणी आलं की त्याचा सदानंद शर्मा आपल्याला शोधायचा आहे. आणि इथे 2 शून्य आहेत, 2 शून्य म्हणजे 1 शून्य आणि 1 शून्य म्हणजे 20वा शतक, असं पण आपण लक्षात ठेवू शकतो, की सदानंद शर्माच्या त्या अनुस्वाराच्या मागेच तुम्ही 2 लिहिलं तर सदानंद शर्मा. तर अशा पद्धतीने तुम्ही याला लक्षात ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही याला लक्षात ठेवू शकता, 20वे शतक सदानंद शर्मा. म्हणजे याच्या ॲनाटॉमीवरून पण आपण लक्षात ठेवू शकतो, की कुठल्या शतकामध्ये कोण झालेलं आहे ते. त्यानंतर मग सिद्ध वैशज्य मणिमालामध्ये काय आहेत, तर वेगवेगळ्या प्रकारचे अध्याय जसं असतात आपल्या चरक संहितेत, तर त्याच्यामध्ये गुच्छ आहेत, रसकौमुदीमध्ये अधिकार आहेत, रस चिंतामणीमध्ये स्थावक आहेत, आनंदकंदामध्ये वेगवेगळे उल्हास दिलेले आहेत. जसं आपण ऋग्वेदामध्ये पाहिलं, ऋग्वेदात ऋचा असतात आणि अध्यायांना सूक्त म्हटलेलं आहे. तर तशा पद्धतीने वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये रसशास्त्राच्या कशाला काय म्हटलेलं आहे ते दिलेलं आहे. रससिद्ध नागार्जुन जो आहे तो त्याचं खूप महत्त्व आहे रसशास्त्रामध्ये. तर त्याचे वेगवेगळे योगाचे त्यांनी कुठले रोगाधिकार सांगितलेले आहेत, तर ते महत्त्वाचे आहेत. कनकसुंदर रथ अतिसार हा आजकालही या रोगाधिकारात वापरला जातो. आरोग्यवर्धिनी ही कुष्ठरोगाधिकारात येते, आजकाल जी सुप्रसिद्ध आहे. पण त्यांनी जी आरोग्यवर्धिनी सांगितली होती ती वातरक्तासाठी सांगितली होती. नागार्जुनाभ्र रस हा हृदरोगात आजही वापरला जातो. खगेश्वर रस हा कुष्ठात आजही वापरला जातो. लघुसिद्धाभ रस ग्रहणीमध्ये. तर याच्यात फक्त आरोग्यवर्धिनी हा जो प्रसिद्ध कल्प आहे, तर हा ॲक्च्युली कुष्ठरोगाधिकारात आजकाल सगळीकडे येतो. पण रससिद्ध नागार्जुनाने वातरक्तासाठी वापरलेला आहे. बाकी गोष्टी मात्र अजूनही जशाच्या तशाच वापरल्या जातात. तर ह्या रसशास्त्राचे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तसं सांगायला आणि लिहायला गेलं तर रसशास्त्राचा इतिहास याच्यावरच एक नवीन पुस्तक तयार होतं. याच्यावरच एक नवीन पुस्तक. पण मग या सगळ्यावर प्रश्न विचारले जात नाही. शेवटी आपण किती अभ्यास करणार याला पण मर्यादा असतात. त्याच्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आपण कव्हर करणं खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यावरच सगळा पेपर येत असतो. एखाद दुसरा प्रश्न इकडे तिकडे जाणं दरवेळी थोडंसं अपेक्षित किंवा क्रमप्राप्त असतंच. त्याला काही फार महत्त्व द्यायचं नाही, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. त्यानंतर अजून काही महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत, जसं वृंदकृत सिद्धयोग संग्रह किंवा वृद्ध संग्रह हा 9व्या शतकामध्ये लिहिला गेला. त्याचा कर्ता वृंद माधव आहे. स्नायुक आणि पारसिक यवानूचं सगळ्यात आधी त्यांनी वर्णन केलेलं आहे. चिकित्सा कलिका चंद्रटाचे वडील तिसटाचार्य तर त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी आरशात कांकायन गुटी सांगितलं, ग्रहणीत भूनिंबादी चूर्ण सांगितलं, श्वित्रामध्ये नीलीघृत सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला इथे मिसलेनियस कव्हर केलेल्या आहेत. त्यानंतर चक्रपाणी जो आहे, तर चरकांचा आणि सुश्रुतांचा टीकाकार, तर त्यांनी चक्रदत्त नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याला चक्रसंग्रह किंवा चिकित्सा संग्रह असे सुद्धा पर्याय आहेत. तर 11व्या शतक त्याचा काळ आहे, आपण पाहिलेलं आहे. त्यांनी पण काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, जसं हृदरोगामध्ये मृगशृंग भस्म, परिणामशूलामध्ये शंखभस्म, ज्वरा गृद्रसीमध्ये शेफालीपत्र स्वरस, मुखरोगामध्ये सहकार गुडिका, चक्रदत्तावर रत्नप्रभा नावाची टीका लिहिली, हे पण आपण यापूर्वीच पाहिलेलं आहे. तसंच वंगसेनाने चिकित्सा सारसंग्रह हा ग्रंथ लिहिला. बघा इकडे चिकित्सा संग्रह चक्रदत्त आहे आणि चिकित्सा सारसंग्रह म्हटलं की वंगसेन आहे. तर हे सिमिलॅरिटी आहे की त्याला कंपॅरिझनच्या वहीमध्ये तुम्ही घ्यायला पाहिजे, की चिकित्सा संग्रह म्हटलं की चक्रदत्त आहे, चिकित्सा सारसंग्रह म्हटलं की वंगसेन आहे. त्याच्यानंतर प्रथम वर्णन सोमरोगाचं केलेलं आहे. सगळ्यात आधी सोमरोगाचं वर्णन त्या वंगसेन ग्रंथामध्ये आढळतं. उदररोगामध्ये शंखद्राव द्यायला सांगितलेलं आहे. राजयक्ष्मामध्ये जातीपलादी चूर्ण द्यायला सांगितलेलं आहे. स्नायूक किंवा
तंतुक स्नायुकृमीला तंतुकृमी पण त्यांनी नाव दिलेलं आहे वंगसेनाने. तर अशा पद्धतीने काही महत्त्वाचे गोष्टी इथे खाली दिलेल्या आहेत. काही लेखक इथे आहेत तर त्याचे ते काही रिपीट झालेले असतील आधीच्या याचे, पण त्यांचे जस्ट लेखक एवढंच महत्त्वाचं आहे. फार खोलामध्ये जाण्याची त्याची आवश्यकता नाही आहे. तर इथे जे जे दिलेलं आहे तेवढं लक्षात ठेवा. हे ॲडिशनल मुद्दे तुम्हाला अभ्यासासाठीचे दिलेले आहेत. अजून एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे आगततंत्राचे ग्रंथ वेगवेगळे. तर आगततंत्र असं विचारलं जातं, आलंबायन संहिता किस विषय से संबंधित है? रसायन, वाजीकरण, काय चिकित्सा, आगततंत्र असे प्रश्न विचारतात. मग आलंबायन संहिता, उषण संहिता, सनक संहिता, लास्यायन संहिता, तर हे जे सगळे असे नावं आहेत तर हे सगळे आगततंत्राशी संबंधित ग्रंथ आहे. रसायनशास्त्राचे ग्रंथ बघा, पातंजल तंत्र, वशिष्ठ तंत्र, नागार्जुन तंत्र, व्याडी तंत्र, मांडव्य तंत्र, तर हे प्राचीन जे ग्रंथ आहेत हे सगळे रसशास्त्राशी संबंधित आहेत. याच्यात सगळ्यात जास्त लक्षात ठेवण्यासारखा पातंजल तंत्र आहे. कारण असा प्रश्न जर आपल्याला विचारला पातंजल तंत्र किस विषय से संबंधित ग्रंथ आहे, तर हमखास त्याचा ऑप्शनमध्ये योग देतील तुम्हाला, की योग, रसशास्त्र, रसायन, काय चिकित्सा असे ऑप्शन देतील. आणि मग पातंजल तंत्र म्हटलं की आपल्याला पतंजली ऋषी आणि पतंजली म्हटले की योग असेल असं वाटतं, पण आपल्याला वाटण्यावर एक्झाम नसते. एक वाक्य कायमस्वरूपी लक्षात ठेवा, आपल्याला काय वाटतं याची परीक्षा नाही आहे. आपल्याला काय वाटतं याची परीक्षा नाही आहे. पुस्तकात काय दिलेलं आहे याची परीक्षा आहे, याची परीक्षा आहे. त्याच्यामुळे कृपा करून हे वाक्य नेहमी करता लक्षात ठेवा. सर मला वाटलं, तर आपल्याला काय वाटलं याच्याशी काहीच घेणं देणं नाही आहे कुणाला. पुस्तकात काय लिहिलेलं आहे. तर पातंजल तंत्र, मग सर मला वाटलं की ते पतंजली म्हणजे ते योगशास्त्र असेल, तर आपल्या वाटण्याला काही अर्थ आहे का? नाही, आपल्या वाटण्याला काही अर्थ नाही. पातंजल तंत्र असं जेव्हा म्हणतो आपण तर ते रसायनशास्त्राशी संबंधित ग्रंथ आहे. पतंजलीचे योगसूत्रे जे आहेत तर तो योगशास्त्राशी संबंधित ग्रंथ आहे. पतंजली योगसूत्रे जे आहेत तर ते मात्र योगशास्त्राशी संबंधित ग्रंथ आहे. त्याच्यामुळे इथे हे नीट लक्षात ठेवायचं. तर एखाद्या याच्यामध्ये आपले विकेट टेकिंग किंवा असा ऑड काय आहे की ज्याच्याशी आपण कन्फ्यूज होऊ शकतो असं आपण लक्षात घेणं हे पण अभ्यासाचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे, की अरे आपल्याला हे पतंजल तंत्रमंत्र की म्हटलं की योगाशी कन्फ्यूज. त्याच्यासाठी एखाद्या पेपरमध्ये तो प्रश्न यावा आणि आपला चुकावा आणि मग आपले डोळे उघडावे असं काही आवश्यक नाही आहे. आपण अभ्यास करतानाच हा विचार करून ठेवू शकतो की याच्यावर काय प्रश्न विचारतील. जसं मी तुम्हाला सांगतो त्याची पण प्रॅक्टिस करा, की प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न काय विचारला जाईल, याच्यावर प्रश्न काय विचारला जाईल, त्याचे 4 ऑप्शन्स काय असतील, याच्यावर प्रश्न काय विचारला जाईल, त्याचे 4 ऑप्शन्स मोस्ट प्रॉबेबली काय असतील. आपण स्वतः मित्रांनो एक्झामिनरच्या भूमिकेत जाऊन प्रश्न तयार करायला लागलो ना, की मग अभ्यास खूप सोपा होतो. मग आपल्याला हळूहळू कळायला लागतं काय वाचायचंय, काय नाही वाचायचंय. त्यानंतर काही वाजीकरण वरचे ग्रंथ आहेत, जसं की कुचुमार तंत्र आहे, त्यानंतर पंचसायक आहे, अनंगरंग आहे, कामसूत्र आहेत. तर कामसूत्र हा पण ग्रंथ वात्सायनाने लिहिलेला. तर हे सगळे याच्यावरचे ग्रंथ आहेत. कशावरचे ग्रंथ आहेत? वाजीकरण या विषयावरचे ग्रंथ आहेत. त्यानंतर जो चाणक्य आहे त्याचे वेगळे वेगळे काही नावं दिलेले आहेत. कौटिल्य अर्थशास्त्र ज्यांनी ग्रंथ लिहिला तर त्या चाणक्याचे वेगळे वेगळे काही नावं आहेत, जसं की विष्णुगुप्त, मल्लनाग, द्रमिलस्वामी, पक्षिलस्वामी, वात्स्यायन हे त्याचे पण नावं आहेत. चाणक्याने पशुवैद्याला अनिकस्थ असं नाव म्हटलेलं आहे आणि विषचिकित्सकाला जांगली असं म्हटलेलं आहे. तर जांगली का बरं? तर जंगलातल्या जनरली जंगली प्राणी वगैरे चावून विषबाधा होत असते. साप असेल किंवा लुता असेल, वृश्चिक असेल, त्याच्यामुळे त्याची चिकित्सा करणारा तो जांगली असं सांगितलेलं आहे. आणि पशुवैद्याला अनिकस्य असं म्हणजे व्हेटरनरी डॉक्टर, पशुवैद्य म्हणजे व्हेटरनरी डॉक्टर जो असतो तर त्या व्हेटरनरी डॉक्टरला त्यांनी अनिकस्थ असं शब्द नाव दिलेलं आहे. सगळ्यात प्राचीन संस्कृती सुमेर संस्कृती आहे. सुमेर संस्कृती इसवी सन पूर्व 4500 ते 4000, काही ठिकाणी 4500 ते 5000 असे पण दिलेली आहे त्यांनी, की इतकी जुनी ते आहे अशी सुमेर संस्कृती असं दिलेलं आहे सगळ्यात प्राचीन. बाकी बळी संस्कृती आहे, बाबुल संस्कृती आहे, ग्रीस संस्कृती आहे, त्या सगळ्यांचे वैशिष्ट्य दिलेले आहेत, त्यांचे सगळ्यांचे काळ दिलेले आहेत. पण 120 मार्काच्या पेपरमध्ये मित्रांनो आयुर्वेद इतिहासाला 2च मार्काचं वेटेज राहणार आहे. 2 मार्क, फार तर फार झालं तर 3 मार्क. आता त्या 3 मार्कामध्ये आपले सगळे टीका, टीकाकार, रसशास्त्र, चरक, सुश्रुत, वाग्भट, भेल, काश्यप हे सगळं सोडून सुमेर, बाबुलवर जाण्याची शक्यता 5 वर्षातून एकदा आहे. 5 वर्षातून एक वेळ असं होईल की कधीतरी एखादा प्रश्न त्याच्यावर पडला तर पडला, तोही नाही पडला. आताच्या रिसेंट टाइम्समध्ये तर मी याच्यावर कुठेही प्रश्न पाहिलेला नाही आहे. पण तुम्ही कुठल्याही नोट्स बघा, पुस्तकं
बघा. त्याच्यात तुम्हाला या सगळ्या संस्कृती, त्यांचे काळ, त्यांची वैशिष्ट्य ही सगळी आढळून येतील, दिसतील. तर मला असं म्हणायचं आहे, की ते करू नका असं नाही म्हणणार मी तुम्हाला. तुम्हाला करायचं असेल तर करा, पण सध्या करू नका. ज्यावेळी तुमचा सगळा बाकीचा महत्त्वाचा अभ्यास होईल, त्याच्यानंतर त्याच्याकडे तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर त्याच्याकडे जाऊ शकता, की जेव्हा पूर्ण अभ्यास तुमचा संपेल आणि तुम्हाला प्रश्न पडेल, की आता मी काय वाचू? की आता माझं हे सगळं महत्त्वाचं सगळं झालेलं आहे, की जे इम्पोर्टंट जे मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याचा अभ्यास पूर्ण संपलेला आहे. शल्य असेल, तो चिकित्सा असेल, पंचकर्म असेल, शरीर रचना, शरीरक्रिया हे सगळं झालंय. तर आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर त्यावेळेला ह्या पुढच्या गोष्टी तुम्ही एखाद्या याच्यात मार्क करून ठेवलं तरी चालेल, की आपल्याला पुढे काय-काय करायचं आहे. तर ह्या सगळ्या संस्कृतींचा अभ्यास वगैरे हे डिटेलमध्ये मग पुन्हा एकदा त्याचा अभ्यास करताना मग आपण डिटेल अभ्यास त्याचा करू शकतो. तर अशा पद्धतीने महत्त्वाची गोष्ट फक्त की सगळ्यात प्राचीन संस्कृती सुमेर संस्कृती एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर मनुष्येतर आयुर्वेदामध्ये नकुल जो होता, नकुल आणि सहदेव, तर त्याच्यामध्ये तो महाभारतातले पांडव होते. तर त्यातला नकुल जो होता तो अश्वचिकित्सक होता, सहदेव गव्यचिकित्सक होता. हे याच्या आधी पण झालंय आपलं. अश्वशास्त्र हे नकुलाने लिहिलेलं आहे. तर हा ग्रंथ पण त्यांनी अश्वशास्त्र नावाचा लिहिलेला आहे. हस्त आयुर्वेद नावाचा ग्रंथ पालकाप्याने लिहिलेला आहे, पालकाप्याने. तर असं आपण लक्ष ठेवू शकतो आपण, की हत्तीला पालक आवडतो. हत्तीला पालक खूप आवडतो. आम्ही हत्ती घरात आला आमच्या, की आम्ही त्याला पालकच देतो खायला वगैरे. तर असं आपण वाक्य लक्षात ठेवलं, की हत्तीला पालक, तर मग आपल्याला पालकाप्य, हस्ती आयुर्वेद हे कायमस्वरूपी लक्षात राहतं. आमचा घोडा खूप कूल आहे. आमचा घोडा कसा आहे? एकदम कूल. अश्व आमचा कूल आहे. असं जर आपण वाक्य लक्षात ठेवलं, आमचा घोडा कूल आहे, आमचा अश्व कूल आहे एकदम, एकदम मस्त आहे. आजकालच्या भाषेमध्ये आपण मुलांच्या काय म्हणतो, एकदम कूल आहे म्हणजे काय, एकदम भारी आहे. तर तसं कूल, आमचा घोडा कूल आहे असं लक्षात ठेवलं तर अश्वशास्त्र नकुल हे पण लक्षात राहतं. तर थोड्याशा अशा ट्रिक तुम्ही स्वतःच्या स्वतः जनरेट करा. अभ्यास इंटरेस्टिंग होतो, मजा येते. एकमेकांमध्ये थोडंसं शेअर करा. लगेच पहिल्या दिवसापासून कॉम्पिटिशन आणि मग तुझा नंबर लागतो, की माझा असं बघायची गरज नसते. सुरुवातीला अभ्यास सुरू करताना त्या अभ्यासात इंटरेस्ट येईल, त्याचं वातावरण निर्माण होईल. तुम्ही अशा कॉलेजमधून असाल जर कदाचित, की जिथे अभ्यासाचं फारसं वातावरण नाही आहे. एम-डीला कोणी अभ्यास करतंय, तर असे अनेक कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये, की कोणी एम-डीचा अभ्यास करतोय म्हटलं, की त्याच्यावर हसतात सगळेजण, की "अरे काय वेडा आहे का? ते बघ ते मोठा आला एम-डीचा अभ्यास करणारा." पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका मित्रांनो. तुम्ही दोघं जरी असाल तुमच्या कॉलेजचे, तिघं जरी असाल तरी तुमच्या दोघा-तिघांचा ग्रुप तयार करा. मी सांगतो त्या स्टेजेसनी अभ्यास करायला लागा. त्या पद्धतीने एकमेकांमध्ये इंटरॅक्शन करा. मी काय कोड केला, तू काय कोड केला, हे थोडंसं शेअर करायला लागा. त्याचं वातावरण निर्माण करणं आपल्याच हातामध्ये असतं मित्रांनो. दुसरा कोणी येऊन तुमच्या कॉलेजमध्ये वातावरण निर्माण करून देणार नाही आहे. हे विद्यार्थ्यांचा जॉब असतो, की आपल्या कॉलेजचं वातावरण चांगलं कसं करायचं आणि नाही करायचं. मी ज्या ठिकाणी क्लास घेतो त्या ठिकाणी सुरुवातीला अशीच परिस्थिती होती, पण आज अशी परिस्थिती आहे, की मुलं खूप टफ अभ्यास करतात. कॉम्पिटिशन हळू निर्माण होतीये. मुलं बी-एच-यूला वगैरे पण लागायला लागलेले आहेत. तर हे हळू-हळूच होत असतं. 1, 2, 4, 5 वर्षामध्ये आपण हे सगळं निर्माण करू शकतो. ऑलरेडी तुमच्या कॉलेजला वातावरण असेलच अभ्यासाचं तर वेल एंड गुड. खूप चांगलं आहे. तर तुम्ही छान पद्धतीने ते अजून चांगलं ग्रो करू शकता. त्यानंतर मग शालिहोत्राने अश्ववैद्यकावर ग्रंथ लिहिलेला आहे. हिप्पोक्रेटिसला आधुनिक चिकित्सेचा जनक म्हटलं जातं. त्याच्यानंतर सर्वप्रथम आयुर्वेदाचं मॅगझिन 1901 साली काढलेलं आहे. ते आरोग्य सुधानिधी जे की अजूनही चालू आहे. प्रथम आयुर्वेदाचं महाविद्यालय 1905 मध्ये मद्रास इथे सुरू झालं, जे की ईस्ट इंडिया कंपनीने सुरू केलं होतं. पण सॉरी मद्रासमध्ये सुरू झालं. ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्त्याला 1857 मध्ये जो केलेलं आहे सुरू केलं होतं. 1857चा उठाव आपल्याला माहिती आहे, की त्यावेळी उठाव झाला होता मंगल पांडे वगैरे. तर त्या काळामध्येच ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्त्यात एक सुरू केलं होतं. सगळ्यात प्राचीन आयुर्वेदाचं महाविद्यालय ते समजलं जातं. पण बऱ्याचदा जेव्हा प्रश्न विचारला जातो त्यावेळी त्याचं उत्तर मद्रास आणि 1905 असंच असतं मोस्टली. तर त्याच्यामुळे ते केलं होतं असं जस्ट एक उल्लेख आहे, पण त्याच्याविषयी ऑथेंटिसिटी नाही आहे. कलकत्त्यामध्ये 1857 फक्त एक नॉलेजमध्ये असू द्या तुमच्या, की असाही एक उल्लेख आहे. WHO ची स्थापना 6 एप्रिल 1948. WHO फाउंडेशन मी का अडखळलो तुम्हाला कळलंच असेल आतापर्यंत. 6 एप्रिल नसून 7 एप्रिल आहे. तर WHO फाउंडेशन डे स्थापना जी झाली ती 7 एप्रिलला झालेली आहे. आता त्याच्यामुळे कृपा करून नीट लक्षात ठेवा. 7 एप्रिल WHO फाउंडेशन डे आहे. 7 एप्रिल. 7 एप्रिल जो की वर्ल्ड हेल्थ डे नावाने पण सगळीकडे साजरा केला जातो. वर्ल्ड हेल्थ डे हा कशासाठी केला जातो? हा जागतिक आरोग्य संघटनेचा स्थापना दिवस म्हणून वर्ल्ड हेल्थ डे.
जागतिक आरोग्य दिवस. जागतिक आरोग्य दिवस हा 7 एप्रिलला साजरा केला जातो. इथे 6 एप्रिल प्रिंटिंग मिस्टेक आहे. त्याला 7 एप्रिल करून घ्या. 7 एप्रिल 1948 साली WHOची स्थापना झाली आणि 7 एप्रिल हा दिवस तेव्हापासून वर्ल्ड हेल्थ डे म्हणून साजरा केला जातो. तर हे 7 एप्रिल आहे. 7 एप्रिल, 6 एप्रिल नाही आहे. त्याचं मुख्यालय जिनिव्हा इथे आहे. त्याच्यानंतर युनोची स्थापना 11 डिसेंबर 1964. CCIMची स्थापना जी गव्हर्निंग बॉडी आहे तर ती 1971 मध्ये आणि आता CCIM बरखास्त झाली. CCIM 2020 मध्ये बरखास्त झाली. असा जर प्रश्न विचारला तर ही याच वर्षी बरखास्त झालेली आहे CCIM आणि त्याच्या ऐवजी नवीन एक आता संघटना किंवा एक ऑथॉरिटी संस्था येणार आहे जी की या सगळ्या आयुर्वेदिक कॉलेजेसला गव्हर्न करणार आहे. आतापर्यंत CCIM 1971 ते 2020ला ती बरखास्त झालेली आहे. त्याच्यानंतर प्रथम स्नातकोत्तर प्रशिक्षण. तर स्नातकोत्तर प्रशिक्षण म्हणजे पहिलं MDचं कॉलेज कुठलं सुरू झालं तर MD सगळ्यात आधी सुरू झालं जामनगरला 1956 मध्ये आणि 1975 मध्ये जयपूरला आणि तिथून पुढे बाकी कॉलेजेसमध्ये सुरू झाले. अल्मा अटा डिक्लेरेशनमध्ये 2000 पर्यंत प्रत्येक व्यक्तीला स्वास्थ्य असं सांगितलं गेलेलं आहे की अल्मा अटा डिक्लेरेशन. तर अल्मा अटा इथे जागतिक परिषद भरलेली होती. तर त्या परिषदेमध्ये 2000 सालपर्यंत सगळ्या व्यक्तीला आरोग्य प्रदान होईल असं म्हटलं होतं आणि 2020 आलेलं आहे. आता कुणाला किती आरोग्य मिळालेलं आहे हे आपण बघू शकता. म्हणजे थोडक्यात काय तर हे जागतिक आरोग्य संघटना आणि त्यांनी जे सगळे काही प्रयत्न केले, जे काही गोष्टी केल्या, गप्पा केल्या, तर त्याच्यातली एकही गोष्ट पुढे सक्सेस झालेली नाही आहे. त्यांना आधी असं वाटत होतं की केवळ इन्फेक्शियस डिसीज आणि लस काढल्या, अँटीबायोटिक काढल्या म्हणजे सगळे आजार जातील. पण आता डायबिटीस आहे, कॅन्सर आहे, हायपरटेन्शन आहे, तर असे आजार आहे जे की इन्फेक्शियस नाही आहेत. नॉन कम्युनिकेबल डिसीज असं म्हणतात त्याला, नॉन कम्युनिकेबल डिसीज. त्या नॉन कम्युनिकेबल डिसीजेसनी सगळं आजार खूप जास्त वाढत आहेत, ज्याच्यावर ना कुठली लस आहे ना कुठला अँटीबायोटिक चालतं. तर त्याच्यामुळे स्वास्थ्य काही मिळालेलं नाहीच आहे. त्याच्यामुळे आयुर्वेदाच्या सिद्धांताची खरं तर जगाला गरज आहे. त्यानंतर भोर वेगवेगळ्या कमिटी आहेत आणि त्या कमिटीने आतापर्यंत काय काय कामं केलेली आहेत तर 1945 साली भोर कमिटी निर्माण केली गेलेली आहे आणि त्याचे जे नाव आहेत तेच त्याचे अध्यक्ष आहेत. भोर, चोपडा, पंडित हे त्याचे अध्यक्ष कोण आहे त्याच्या नावावरून त्या कमिट्या काढल्या गेलेल्या आहेत. तर त्यांनी देशी चिकित्सा असावी, हेल्थ अँड डेव्हलपमेंटला मध्ये आयुर्वेदाचा सहभाग असावा असं सांगितलं. चोपडा कमिटी 1946 मध्ये बसवली गेलेली. त्यांनी सिद्धांत सांगितले. पंचभूत सिद्धांत आहे, त्रिदोष सिद्धांत आहे, आयुर्वेद हे विज्ञान आहे असं सांगण्यासाठी त्याचे काहीतरी सिद्धांत सिद्ध करणं गरजेचं होतं. तर मग त्यांनी पंचमहाभूत सिद्धांत, त्रिदोष सिद्धांत हा सिद्ध केला आणि सांगितलं की हे त्याचे सिद्धांत आहेत. पंडित कमिटी 1949ला त्यांनी सांगितलं की जामनगरला सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट असावी, त्याची पात्रता 12वी असावी, 12वी नंतर त्याच्यात ॲडमिशन व्हावं. तर तशा पद्धतीने जामनगरला 1949ला त्यांनी सांगितलं. तसं 56ला त्याच्यामध्ये मग PG इन्स्टिट्यूट चालू झालं की त्याच्या आधी त्यांनी UG चालू केलं आणि नंतर 56 मध्ये PG इन्स्टिट्यूट चालू झालं. दवे कमिटी जी आहे ती 1955 साली त्यांनी सांगितलं की हा 5.5 वर्षाचा कोर्स असावा आणि प्रति विद्यार्थी 5 रुग्णशय्या असाव्यात की एका विद्यार्थ्याला 5 बेड असं त्यांनी 1955 साली सांगितलं आणि ते आतापर्यंत तसंच आहे. 5.5 वर्षाचाच कोर्स आहे आपला आणि प्रति विद्यार्थी 5 रुग्णशय्या आतापर्यंत होते. 3 वर्षापूर्वी आता गव्हर्नमेंटने रूल चेंज करून एका विद्यार्थ्याला 1 बेड असं केलेलं आहे. 3 वर्षापूर्वी. 3 वर्षापूर्वी म्हणजे 1917 मध्ये 2017 मध्ये हा नियम आला की एका विद्यार्थ्याला 5 बेडची काही आवश्यकता नाही. म्हणजे इतकी वर्ष एका विद्यार्थ्याला 5 पेशंट बघायला मिळायचे. आता एका विद्यार्थ्याला एकच पेशंट असला तरी सफिशियंट आहे असं म्हटलं जातं. म्हणजे खूप 5 पटीने पेशंट संख्या कमी केलेली आहे. त्यातले ॲडमिट किती असतात आपल्याकडे आणि आपण बघतो किती हा वेगळ्या संशोधनाचा विषय आहे. पण हे नीट लक्षात ठेवा. 1955 मध्ये प्रति विद्यार्थी 5 रुग्णशय्या. उडूप कमिटी 1958 मध्ये त्यांनी CCIMच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडला आणि मग त्याच्यानुसार 1971 मध्ये CCIMची स्थापना झाली. त्याचा प्रस्ताव कधी मांडला गेला होता? 1958 साली मांडला गेला होता. त्याच्यानंतर म्हणजे किती साधारणतः 8, 10 आणि 3, 13 वर्ष लागले त्या सगळ्या याला. नंतर व्यास कमिटी 1963 ते 66 त्यांनी शुद्ध आयुर्वेदाचा अभ्यासक्रम असावा. आधी इंटिग्रेटेड अभ्यासक्रम होता तर तो शुद्ध आयुर्वेदाचा असावा असं त्यांनी मांडलं आणि त्याच्यानुसार पुढे आयुर्वेदाचा अभ्यासक्रम, शुद्ध आयुर्वेदाचा सिलेबस सुरू झाला. नाहीतर आधी BAM&S अशी इंटिग्रेटेड हे होते डिग्री होती. आता BAMS जी शुद्ध आयुर्वेदाची डिग्री मग ती साधारणतः 75 पासून पुढे ती सुरू झालेली आहे. तर अशा पद्धतीने आयुर्वेद इतिहासाचे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. तर हे सगळे नीट लक्षात ठेवा. याच्यावर तुमची लवकरच टेस्ट होईल, ती आपल्या ग्रुपवर टाकलं जाईल. त्याच्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं खूप आवश्यक आहे. त्या रजिस्ट्रेशनशिवाय तुम्हाला ती ऑनलाईन टेस्ट देता येणार नाही आहे. तर त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन करा, अभ्यास करा
काही अडचणी, शंका, प्रॉब्लेम्स असतील मला पर्सनली फोन करू शकता, व्हॉट्सॲपवर विचारू शकता, टेलिग्रामवर विचारू शकता. तुम्ही कशाही पद्धतीने त्या मला विचारल्या तरी चालेल. चला पुन्हा भेटूया. बाय बाय.